रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. हो दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला. देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. निरूपण सादर करतायत हरिभक्त परायण हरिहर महाराज दिवेगावकर. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय. नाही संतपन मिळत हे हाटी, हिंडता कपाटी राणीवणी, नये मोल देता धनाची आराशी, नाही ते आकाशी पाताळी ते. संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. अभंग 3 चरणांचा आहे. तुकोबारांच्या अभंग गाथेतील आहे. आदरणीय विश्वनाथरावजी कराड साहेब यांनी या आळंदीच्या घाटाचं केलेलं हे सुंदर असं काम, त्यांनी उभारलेला ध्वजस्तंभ, सुवर्णस्तंभ इंद्रायणी मातेच्या पवित्र तीरावर, भारताच्या सीमेवर असलेल्या माना गावला केलेली सरस्वती मातेची स्थापना आणि आता तर 5 पांडवांची केलेली स्थापना, हे सगळंच कार्य दिव्य आणि भव्य आहे. आदरणीय डॉक्टर विश्वनाथरावजी कराड साहेबांच्या हातानं असंच कार्य पुढे उत्तरोत्तर होत राहावं अशी ज्ञानोबारांकडे प्रार्थना. माऊली ज्ञानोबारांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात वंदना. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, 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 करुणा करा दयाळा. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी.
मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कारण वारकऱ्यांची श्रद्धा भाविकांची भक्ती आणि अंतःकरणामध्ये ज्ञानोबराविषयी असलेला विश्वास आणि श्रद्धा याच्यावरच आपला वारकरी संप्रदाय आधारलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा निवडलाय आणि तुकोबरायांनी संतत्वाची दुर्लभता या अभंगातून सांगितलेली आहे. कुणीही संत होऊ शकतं का? अधिकार सगळ्यांनाच आहे. मोक्षामध्ये मुक्तीमध्ये सगळ्याला अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी. पण अधिकार सर्वांना आहे म्हणून प्रत्येकाला प्रत्येक अधिकार असतो असं नाही. अहो पुरणपोळीचा बेत केला पण खाणारा व्यक्ती जर पाळण्यातलं बाळ असेल तर चालेल का? खाता येईल का त्याला? छान लाडू तयार करून ठेवलेत पण खाणारा 1 महिन्याचा बाळ आहे, चालणार आहे का त्याला? ज्ञानोबराय म्हणतात जो सायासे स्तन्य सेवे जो पक्वान्ने केवती जेवी. जो मोठ्या कष्टानं दूध प्यायला शिकलाय आत्ताशी तेही आईचं, त्याला पक्वान्न कशी खाता येते? अधिकार सगळ्यांना सारखा असला तरी कोणत्याही गोष्टीचा अधिकार सारखा असतो असं मात्र नाही. विठ्ठल विठ्ठल आजच्या काळामध्ये प्रत्येकाच्या अधिकारासाठी चढाओढ आहे. मला हा अधिकार मिळावा, मला तो अधिकार मिळावा. पण कर्तव्याची मात्र माणसाला जाणीव राहत नाही, विसर पडत जातो. 2 गोष्टी आहेत, एकीकडे अधिकार आणि एकीकडे कर्तव्य. जास्त काय आवडतं? कर्तव्य आवडतं का अधिकार? काय गाजवायला आवडतं? कर्तव्य बजावायला आवडतं का अधिकार गाजवायला आवडतं? अधिकार गाजवायला आवडतं. राईट्स अँड ड्युटीज. ड्युटीज कुणाच्याही लक्षात नाहीये, कर्तव्य नाही लक्षात. अधिकार प्रत्येकाला महत्वाचा वाटतो. जो कर्तव्य बजावतो, जे वाट्याला आलेलं कर्तव्य करतो, खऱ्या अर्थानं अधिकार फक्त त्याच्याकडे. बाकीच्यांनी अधिकाराच्या वल्गणा करण्यातच अर्थ नाही. मात्र काही गोष्टीमध्ये आम्ही ढिसाळपणानं विचार करतो, सूक्ष्मतेत जातच नाही. म्हणून आम्हाला अधिकार कसा, कोणाचा, किती आणि कोणत्या प्रकारचा हे कळत नाही. आणि हे वर्म जिथं चुकतं तिथं मात्र हानी होते. विठ्ठल 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 मोक्षामध्ये सगळ्यांचा अधिकार आहे, पण साधना मात्र प्रत्येकाला प्रत्येक करता येते असं नाही. साधना प्रत्येकासाठी वेगळी आहे. आपली जी काही अवस्था असेल त्यानुसार त्याला संतांनी साधना सांगितली. अधिकार तैसा करू उपदेश. लहान बाळाला तृप्त होण्याचा अधिकार आहे का? हो आहे. पण तो कशाने आहे? 1 महिन्याचं बाळ दूध पिऊनच, लाडू खाऊन नाही, पोळ्या खाऊन नाही. तेच लहान बाळ जेव्हा 15 वर्षाचं होईल तेव्हा लाडूही खाईल आणि पोळ्याही खाईल. तुमची योग्यता जशी विकसित होत जाते तसा तुमच्याकडे अधिकार येत राहतो. आधी आपल्यातली योग्यता विकसित करा. लोक म्हणतात आजकाल गुरु भेटत नाही, गुरु भेटत नाही. तुम्ही शिष्य व्हा आधी, गुरु घर चालून येईल. लोक म्हणतात आम्हाला मार्गदर्शक भेटत नाही. तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे का? त्याची तळमळ तयार करा अंतःकरण. अर्जुनाला गुरु भेटवायला युद्ध सोडून कुठं जावं लागलं नाही, जाग्यावर गुरु मिळाले. आपणची होय देव. ज्ञानोबरायांना गुरु शोधायला काशीला जावं लागलं नाही, ऋषिकेशला जावं लागलं नाही.
ज्ञानोबांना गुरु शोधायला हिमालयात जावं लागलं नाही. स्वतःचे थोरले बंधू निवृत्तीनाथ महाराज हे लगेच गुरु सापडले. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. आपल्या ठिकाणी शिष्यत्व विकसित झालं की गुरु मिळायला वेळ लागत नाही. उपनिषदाने काय सांगितलंय, जो देव आहे आणि जो गुरु आहे त्याच्यात काही भिन्नता नाही. श्वेताश्वतर उपनिषदाच्या अंतिम भागामध्ये विषय आला, यथा देवौ तथा गुरौ. जिथे श्रुती सांगते, जिथे उपनिषद सांगतात की गुरु आणि देव एकच स्वरूप आहेत आणि ते गुरु शोधायला पण जी योग्यता लागते ती आपल्या अंगी विकसित झाली की गुरु मिळतातच. संतांची भेट होतेच जेव्हा आपल्या अंगी योग्यता विकसित होते. फूल उमललं की उमललेल्या फुलाला कुणाला आमंत्रण द्यावं लागत नाही की हे भ्रमरांनो, हे भुंग्यांनो, हे मधमाशांनो माझ्याकडे या. कधी पत्रिका छापून पाठवल्या? अहो, विकसित पुष्प कधी आमंत्रण देत नाही, पण भुंगे येतात, भ्रमर येतात, मधमाशा येतात, कारण त्याचं उमलणं हेच एकमेव आमंत्रण आहे. परमार्थामध्ये, भक्तीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या योग्यतेचा जेवढा विकास कराल तेवढा अधिकार आपोआप तुमच्याकडे येतो. अधिकार मिळवण्यासाठी झगडत बसाल तर परमार्थच कळाला नाही. अहो, व्यवहारात सुद्धा सगळ्या लढाया, सगळे भांडणं अधिकारासाठी चालले. प्रत्येकाला कमांड पाहिजे. प्रत्येकाला काय पाहिजे? कमांड पाहिजे. दुसऱ्याला राबवायला पाहिजे. पण खरं सांगू, जो स्वतः राबतो त्याला खऱ्या अर्थानं कळतं की काम करणं काय असतं. आणि लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याला राबवता तेव्हा त्यांना राबवण्याच्या कामात तुम्ही राबत असता. जरा थोडं सोपं करून सांगतो अजून. दुसऱ्याला काही माणसं मूर्ख बनवतात, फूल बनवतात. जी माणसं दुसऱ्याला मूर्ख बनवतात ती दुसऱ्याला मूर्ख बनवण्यात मूर्ख बनलेली असतात. जरा अजून कळण्यासारखं सांगतो. जी माणसं दुसऱ्याला वेड्यात काढतात ती माणसं दुसऱ्याला वेड्यात काढण्यात वेडे होतात. जरा अजून कळण्यासारखं सांगतो. जी माणसं दुसऱ्याचं वाटोळं करतात ती माणसं दुसऱ्याचं वाटोळं करण्यात स्वतःचं वाटोळं करून घेत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला वाटतं की चला मी त्याला वेड्यात काढलं, मी आपला सुरक्षित. तुम्ही त्याला वेड्यात काढण्यात व्यस्त झालात ना, म्हणजे तुम्ही वेडे पण केलंयच तिथं. काय तुम्ही एखाद्याला फसवता. आता अंतिम शब्द बोलतो ह्या बोलण्यातला. तुम्ही एखाद्याला फसवता. लक्षात ठेवा, समोरच्याला फसवता तो फसेलही, पण तुम्ही ज्याला फसवता त्याला फसवण्यात तुम्हीही फसलेले असता. त्याला फसवण्यात फसलेले असता ना. विठ्ठल 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 ज्ञानोबा सांगतात, तुम्हाला जर एखादी वाईट गोष्ट करायची असेल तर शास्त्राने मुभा दिले, तुम्ही अवश्य करा. तुकोबराने सांगितलं, सारीपाठ खेळायचा तर खेळा, परिणामाची चिंता करायची नाही तर नका करू. जे करायचंय ते करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वागायचंय, खोटं बोलायचंय, फसवायचंय, दुसऱ्याला त्रास द्यायचाय, वेदना द्यायच्या, पीडा द्यायच्या, बदला घ्यायचाय, त्रास द्यायचा, जे करायचंय ते अवश्य करा. पण ते करत असताना तुम्ही तुमच्या आयुष्याचा जो वेळ व्यर्थ घालवताय, जो वेळ तुम्ही भांडणात घालवताय, तिरस्कार करण्यात, एखाद्याची घृणा करण्यात, एखाद्याला त्रास देण्यात, पीडा देण्यात, तो गेलेला वेळ तुम्हाला परत मिळणार नाही आणि तुमचाही वेळ त्याच्यात चाललाय हे मात्र लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल आयुष्यात सगळ्यात जास्त किमती गोष्ट कोणती हो? सोनं. सोन्याचा काय भाव चाललाय? सोनं घेतलं का आशात? शक्यतो घेऊ नका, म्हणजे घ्यायचं तर घ्या हो, पण भाव काय चाललाय?
हा 82,000. वा वा, छान सांगितलं उत्तर. सोनं फारच किमती आहे. मी असं ऐकलंय की हिरे त्याच्यापेक्षा जास्त किमती असतात. हिऱ्याची किंमत तर लाखात असते म्हणे, किती कॅरेटचा वगैरे काय. पण सगळ्यात किमती काय आहे माहितीये? तुमच्या आयुष्यातली तुम्हाला मिळालेली वेळ, समय, काळ. कारण मरणाच्या आधी जिवंत असताना जो वेळ आहे, त्या वेळेची किंमत अख्खी पृथ्वी जरी आपण विकायला काढली, या पृथ्वीवरचं सगळं धन एकीकडे काढलं तरी सुद्धा एक क्षणही वाढवून मिळणार नाही ना. मग सगळ्यात किमती आपल्या आयुष्यातला वेळ आहे, हे विसरू नका. विठ्ठल विठ्ठल कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. आपला वेळ कशात घालवावा हे आधी ठरवा. आयुष्यामध्ये काळाचं महत्व, वेळेचं महत्व जाणा. संतांनी सांगितलं, तुम्ही बाकी काही करू नका, काळाचा सदुपयोग करा म्हणजे परमार्थ होईल.